नमस्कार. श्रीपादराजे शरणम प्रपद्ये. आज आपण 16वा अध्याय बघतोय. 16व्या अध्यायामध्ये धनाचं आकर्षण आणि शक्तिवृद्धी ही याची फलश्रुती आहे. तर या अध्यायामध्ये जरा 2-3 स्टोरी आहेत. यात एक शेतकरी असतो. त्या शेतकऱ्याला शेती करायची असते. त्याप्रमाणे तो जातो. त्याप्रमाणे तो शेती करण्याचं जातो. ज्याला कोणतरी सांगतं की तू तुझ्या म्हणजे धोत्रामध्ये उडीद बांध आणि पश्चिम दिशेकडे जा. त्या दिशेत तुला 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 शेती करावयास मिळेल. त्याप्रमाणे तो जातो. तिकडे तो एका वृद्ध जोडप्याकडे जातो. ते वृद्ध जोडप्याकडे राहतो आणि त्यांची सेवा चांगली करतो. त्यामुळे ते लोक पण त्याला आकर्षित होतात. ते कधीही त्याला कुठे जाऊ देत नाहीत. पण तेवढ्यात तिथे एक मांत्रिक येतो. तर मांत्रिक त्यांना म्हणतो की तुम्ही हा जो माणूस आहे याच्यामुळे हे तुम्हाला चांगले नाही आहेत. याच्यामुळे तुम्हाला अडचण येऊ शकते. पण ते वृद्ध जोडपे म्हणतात पण काय अडचण येऊ शकते. तर मग शेवटी मग त्याला उपाय सांगा आम्हाला. तर ते म्हणतात की तुम्ही एखादा यज्ञ करा. मग त्यांनी यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर तो व्यवस्थित राहू शकतो आणि तो शेती करू लागतो. म्हणजे ब्राह्मणाने यज्ञ करणं हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि तो व्यवस्थित शेती करायला लागतो. दुसरी गोष्ट अशी आहे की अजून एक शेतकरी असतो. तर तो त्याच्या शेतामध्ये मिरची उगवते, जास्त होते. पण त्याचे जे भाऊबंद म्हणजे भाऊबंद असतात तर ती मिरची ते खाऊन टाकतात किंवा उडवून टाकतात. पण तेवढ्यात तिथे एक अस्वल येतं. तर त्या अस्वलामुळे मग ते भाऊबंद घाबरतात आणि त्या निघून जातात. पण आणि अस्वल श्रीपाद वल्लभांच्या कीर्तनामध्ये एवढं रमतं ते सारखं यांच्याचकडे राहतं. ते मागून असं समजतं की हे अस्वल आहे, हे मागील जन्मी सावकार असतो आणि तो अनेक लोकांना त्यांनी सावकारावर लोबाडलेलं असतं. त्यामुळे श्रीपाद वल्लभाकडून याला अस्वल हे मिळतं. त्याच्यातून त्याची पापमुक्ती होते. अजून एक शेतकऱ्यांचीच एक आहे. शेत असतं. शेतामध्ये वारुळ असते आणि वारुळामध्ये असे 3 नाग येतात. पण तो एक मांत्रिक असतो. त्या मांत्रिकाला वाटतं की हे नाग इथून जायला पाहिजे. म्हणून तो काय करतो की त्या वारुळाच्या भोवती आग लावतो आणि याच्यातून ते जाऊ शकतील असं त्याला सारखं वाटतं. पण गावातील जे लोक असतात ते या वारुळाची नेहमी पूजा करतात आणि त्यामुळे ते श्रीपाद वल्लभाला साकडं घालतात की तुम्ही कसे करून या नागांना वाचवा याच्या मांत्रिकापासून. तर त्याप्रमाणे श्रीपाद वल्लभ वाचवतात आणि आग विझवून टाकतात आणि ते नाग आहेत ते आपल्या दिशेने निघून जातात. तर त्या ठिकाणी 3 वृक्ष उगवतात. त्या वृक्षांची नावं म्हणजे श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ असे आहे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. महाविष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.